नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात। पण आधी एक छोट वचन, आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल, कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल। आपले आईवडील हे समुद्राच्या खजिन्यासारखे अनमोल आहे, पण स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश ऐकताना त्यांचे खरे मूल्य तुम्ही कधी समजलेत का? आजच्या या विशेष कथेतून तुमच्या समोर उलगडणार आहे एक दिल छेडून टाकणारी घटना आणि त्यातून मिळणारी अमूल्य शिकवण। तुम्ही तर या भन्नाट गोष्टीला शेवटपर्यंत ऐकणार त्याचं मला खात्री आहे। एका रम्य गावात जयंत नावाचा एक मुलगा राहत होता। त्याचे आईवडील अतिशय आदर्श, मृदुभाषी आणि आपुलकीचे होते। मात्र जयंत सतत आपल्या स्मार्टफोनवर बिझी असायचा, अभ्यासाशिवाय मित्रमंडळींसोबत वेळ घालवायचा। एके दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे प्रवचन गावात झाले। त्यांनी सांगितलं, आपले आईवडील हे जगातील अनमोल दागिने आहे, त्यांची सेवा करा शब्दांनी नव्हे परंतु हृदयाने। जयंतला या वाक्यांनी छातीत चटक बसली। जयंतने ठरवले, एक दिवस त्याने एक शब्दही बोलायचा नाही, फक्त आईवडिलांची सेवा करायची। अंघोळ करून, जेवण देऊन, त्यांच्या चेहऱ्यावरील हलक्या हास्यामुळे चांगले काय वाटते तीच सेवा। संध्याकाळी आईने विचारले, आज दिवसभरात बोलास का? जयंतने शांतपणे नकार दिला। दिवसभराच्या शांततेनंतर आईवडिलांवर तो कितपत प्रेम करतो, किती काळजी घेतो हे त्यांना पटलं। दुसऱ्या दिवशी जयंतने त्यांच्या संदर्भात विचारले, आई तुला कसं वाटतं? आईच्या डोळ्यातील आनंद पाहून जयंतलाही आनंद झाला। स्वामी समर्थ महाराज म्हणाले होते की मौन सेवा ही प्रेमाची सर्वोच्च भाषा आहे, आणि त्याचे खरे उदाहरण हे जयंतचे निर्णयात दिसले। कितीही मोठे शब्द वापरा, पण आईवडिलांच्या सेवेतून आलेले प्रेम आणि त्यांची हास्यधारणा हृदयाला चिपळण घालते। म्हणून मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली का? तुमच्या भावना खाली कमेंटमध्ये लिहा आणि हो सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी ओढवणारे अनुभव तुमची वाट पाहत आहे। जय श्री स्वामी समर्थ।